आकड्यांचा परीघ आणि क्षेत्रफळ हा विषय जाणून घेणार आहोत। इयत्ता 6वीत आपण विमानाच्या आकृतीचे परीघ आणि चौकोनी व आयतांच्या क्षेत्राविषयी शिकलो आहोत आणि परीघ म्हणजे बंद आकृतीच्या सीमारेषेची लांबी आणि बंदिस्त प्रदेशाच्या मोजमापाच्या परिणामाला क्षेत्रफळ असे म्हणतात। आता या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही विमान आकृतींच्या परीघ आणि क्षेत्रफळाबद्दल जाणून घेणार आहोत। शिकण्याचे परिणाम। हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल चौरस मिलीमीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर अशा क्षेत्रफळाच्या विविध एककांमध्ये ओळखणे आणि रूपांतरित करणे। आयत आणि चौकोनांची परिधी व क्षेत्रफळ आपल्याला सूत्रांचा वापर करून मोजावे। आयताकृतीमधील मार्गांचे किंवा जागांचे क्षेत्रफळ शोधा। या धड्यातील कीवर्ड्स असे आहेत: परिमिती, क्षेत्र, पथ, कर्णरेषा, आयत, चौक, लांबी, रुंदी। आधी या विषयात उडी मारून जाणून घेऊया क्षेत्रमापनाची एकके कोणती आहेत। क्षेत्रफळ मापनाची विविध एकके खालील प्रमाणे आहेत: चौरस मिलीमीटर, बाजू 1 मिलीमीटरच्या चौकोनाने तयार झालेल्या प्रदेशाच्या क्षेत्रफळाला चौरस मिलीमीटर म्हणतात व 1 मिमी 2 असे लिहिले जाते। त्याचप्रमाणे चौरस डेसिमीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस हेक्टर आणि चौरस किलोमीटर या मोजमापाच्या इतर सर्व एककांबरोबर जाते। युनिट्स चे रूपांतर। लांबीची एकके: 1 सेमी 10 मिमी, 1 डीएम 10 सेमी, 1 मीटर 10 डीएम, 1 मीटर 100 सेमी, 1 मीटर 100 सेमी, 1 मीटर 100 सेमी, 1 धर्ण 10 मीटर, 1 हमी 100 मीटर। आम्ही उदाहरणे सोडवण्यासाठी या रूपांतराचा वापर करू। चौकोनी आणि आयताकारांचे सूत्र आठवूया, जो खालील तक्त्यात दर्शविले आहे। आता आपण काही उदाहरणे सोडवूया। आयताकृती क्षेत्राची परिघ 200 मीटर लांबी 65 मीटर असल्यास त्याची रुंदी शोधा। तसेच सेमी 2 मधील क्षेत्रफळ शोधा। द्रावण दिले आहे। आयताकृती क्षेत्राचा परिघ 200 मीटर,
आयताकृतीची क्षेत्राची लांबी 65 मीटर, आपल्याला परिघ आणि लांबी माहित आहे. यासह आपण शेतांची रुंदी शोधू शकतो. आयताकाराची परिधी इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B आपल्याला माहित आहे. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. 200 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 65 प्लस B, 200 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 65 प्लस B, शंभर इज इक्वल टू 65 प्लस B, 100 मायनस 65 इज इक्वल टू B, B इज इक्वल टू 35 मीटर. आयताकृती क्षेत्राची रुंदी 35 मीटर. आता आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ सेमी मध्ये शोधा. प्रथम युनिटचे सेंटीमीटर मध्ये रूपांतर करा. आम्हाला माहित आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर इतका. लांबी 65 मीटर इज इक्वल टू 65 इंटू 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 6500 सेंटीमीटर. रुंदी 35 मीटर इज इक्वल टू 35 इंटू 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 3500 सेंटीमीटर. तर आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ L इंटू B. मूल्ये बदलून आपल्याला मिळते A इज इक्वल टू 6500 इंटू 3500 इज इक्वल टू 2,27,50,000 सेंटीमीटर. त्यामुळे आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ 2,27,50,000 सेंटीमीटर. आयत आणि चौकोन दरम्यानचे क्षेत्र. आता आयताकृतीमधील क्षेत्र कसे शोधावे हे आपण शिकू. या विषयाच्या सहाय्याने सभोवतालच्या आत किंवा बाहेरच्या मार्गाचे क्षेत्र आणि आयताकृती किंवा चौकोनाचे मध्यवर्ती मार्ग देखील निश्चित करता येतात. आपण वेगवेगळ्या मार्गांनी मार्गाच्या क्षेत्रात शोधू शकतो. 1. जर तुम्हाला 2 आयतांची लांबी रुंदी माहित असेल तर मोठ्या आयताकारापासून लहान आयताचे क्षेत्रफळ वजा करून आपण मार्गाचे क्षेत्रफळ मिळवू शकतो. 2. जर तुम्हाला मार्गाचे मोजमाप माहित असेल तर त्या मार्गानेही आपल्याला मार्गाचे क्षेत्रफळ सापडू शकते. पाहूया काही उदाहरणे. आयताकृती उद्यान 45 मीटर लांब आणि 3000 सेंटीमीटर रुंद आहे. उद्यानाबाहेर 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मार्गाचे क्षेत्रफळ शोधा. उपाय. जर आपण निरीक्षण केले तर मोजमापांमध्ये वेगवेगळी एकके असतात. त्यामुळे प्रथम त्यांचे मीटरमध्ये रूपांतर करा. दिले आहे उद्यानाची लांबी 45 मीटर, उद्यानाची रुंदी 3000 सेंटीमीटर इज इक्वल टू 3000 डिवायडेड बाय 100 मीटर इज इक्वल टू 30 मीटर.
आणि मार्गाची रुंदी 5 मीटर. बाह्य आयताकाराची लांबी इज इक्वल टू लांबी प्लस 2 पट मार्ग रुंदी इज इक्वल टू 45 प्लस 5 प्लस 5 इज इक्वल टू 55 मीटर. आणि बाह्य आयताकाराची रुंदी 30 प्लस 5 प्लस 5 रुंदी प्लस 2 पट मार्ग रुंदी इज इक्वल टू 40 मीटर. मार्गाचे क्षेत्रफळ आयत KLMN चे क्षेत्रफळ आयत PQRS चे क्षेत्रफळ. इज इक्वल टू 55 इंटू 40 मीटर वजा 45 इंटू 30 मीटर इज इक्वल टू 2200 वजा 1350 इज इक्वल टू 850 मीटर. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. आयताकृती लॉन 40 मीटर बाय 30 मीटर आहे. त्याच्या मधोमध प्रत्येकी 3 मीटर रुंदीचे 2 रस्ते आहेत. एक लांबीला समांतर आणि दुसरा रुंदीला समांतर. रस्त्यांचे क्षेत्रफळ शोधा. उपाय दिले आहे. लांबी 40 मीटर व रुंदी 30 मीटर. मार्ग 3 मीटर. PQRS आणि KLMN हे 2 रस्ते आहेत. रस्त्याचे क्षेत्रफळ PQRS इज इक्वल टू 40 इंटू 3 इज इक्वल टू 120 मीटर. रस्त्याचे क्षेत्रफळ KLMN इज इक्वल टू 30 इंटू 3 इज इक्वल टू 90 मीटर. दोन्ही रस्त्यांना छायांकित भाग सामायिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेखांकित भागाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 3 × 3 इज इक्वल टू 9 मीटर. त्यामुळे रस्त्यांचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 120 प्लस 90 वजा 9 इज इक्वल टू 201 मीटर. लक्षात ठेवण्यासारखी मुद्दे. आकृतीची परिधी म्हणजे त्याच्या सीमेची एकूण लांबी, तर क्षेत्रफळ आकृतीने वेढलेली जागा मोजते. क्षेत्रफळ चौरस मिलीमीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर इत्यादी चौरस एककांमध्ये मोजले जाते. समस्या सोडवण्यासाठी या युनिटमधील रूपांतर आवश्यक आहे. चौकोनी आणि आयताकारांची सूत्रे.